प्रवास, शांत सकाळ आणि हरियाणातील पीसफुल अशी ग्रीनरी. असो, कॉलेजचे प्लेसमेंट्स, सेमिस्टर असाइनमेंट्स हे सगळं बाजूला ठेवून मी निघालोय उत्तराखंड एक्सप्लोअर करायला. ग्रीनरी संपली आणि दुपारी मी दिल्लीला पोचलो. इंडिया गेट एक्सप्लोअर करत करत मी ठरवलं की पुढे जामा मस्जिद एक्सप्लोअर करेन. इंडिया गेटची शांत वाईब बघितली, पण जर रिअल दिल्लीची वाईब फील करायची असेल तर इथे या, जामा मस्जिद. एका साईडला प्रॉपर हिस्ट्री आणि दुसऱ्या साईडला स्ट्रीट. इथे एंट्री करताच फुल एनर्जी चेंज, फुल वाईब चेंज. गल्लीमध्ये फुल हसल, फुल नॉईस, पण ऑनेस्टली ही एनर्जी खूप सॉलिड वाटली. मग काय, पुढे चालत चालत पोचलो चांदणी चौकात. बाहेर इथे सगळं फास्ट फॉरवर्ड चालतं. क्राऊड, केऑस, बार्गेनिंग, रॅन्डम साऊंड्स, पण त्याचमध्ये वाईब आहे. थोडी ओव्हरवेल्मिंग आहे, पण मस्त आहे. इतकं चाललो की भूक ऑटोमॅटिकच लागली. चांदणी चौकमधील फेमस छोले कुलचे आणि दही बल्ले ट्राय केले. दिल्लीचे स्ट्रीट फूड म्हणजे स्पायसी आणि फ्लेवरफुल. दिल्लीमधून पुढे निघालो आणि आत्ता खरं ऑफिशियली ट्रिप स्टार्ट झाली. ही 10 दिवसांची उत्तराखंड ट्रिप आहे. रॅन्डम नाही आहे, पण ओव्हर प्लॅन पण नाही आहे. दिल्ली टू जोशीमठ हा फर्स्ट पार्ट आहे. ही एक पूर्ण सिरीज आहे. एक एक प्लेस, एक एक स्टॉप, जशी जशी ट्रिप अनफोल्ड होईल तसं तसं सगळं दाखवणार आहे. बसमधून हे माउंटेन स्टार्ट झालं की वाईब ऑटोमॅटिकली चेंज होते. विंडो सीट, बाहेर हे असे माउंटेन्स आणि ही छोटी छोटी घरं. ऑनेस्टली हे सगळं बघत बसलो की टाईम स्लो झाल्यासारखं वाटतंय. रात्रभर प्रवास करून दमलो, पण दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट ब्रेक आणि हा मॉर्निंग व्हॅली व्ह्यू, सगळा थकवा दूर झाला. रुद्रप्रयागला आम्ही मॉर्निंग ब्रेकफास्ट ब्रेक घेतला. ते 2 नद्यांचा संगम होतो, अलकनंदा आणि मंदाकिनी नदी. फायनली जोशीमठला पोचलो. बाल्कनीमधून हा व्ह्यू पाहिला, फुल माउंटेन्स. इन्स्टंट थकवा वॅनिश झाला. थोडा वेळ रेस्ट केली आणि संध्याकाळी बाहेर पडलो. संध्याकाळी नरसिंह मंदिरात गेलो. इथल्या लोकल्सनी या मंदिराची स्टोरी सांगितली. इथल्या मंदिरातील मूर्तीची रिस्ट हळूहळू कमी होत आहे. जेव्हा ती पूर्णपणे व्हॅनिश होईल तेव्हा बद्रीनाथ टेम्पलचे लोकेशन चेंज होईल. असो, पुढील पार्टमध्ये फुल ऑन ॲडव्हेंचर आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सिरीज आता इंटरेस्टिंग होणार आहे. पुढच्या पार्टमध्ये भेटू. आणि आता हा देव खरंच आठवणार